सासवड सुपा भिगवण सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याच्या कामांमुळे पुरंदर उपसा जलसिंचन योजनेची पाईपलाईन दाबली गेल्यानं राजेवाडी आणि पिसर्वे येथील शेतकऱ्यांचा पाणी पुरवठा बंद झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यावधींचं नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येतोय। MSIDCच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉन या ठेकेदाराकडून सुरू असलेल्या कामामध्ये गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा ठपका शेतकऱ्यांनी ठेवला। याबाबत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांकडे महिनाभरापूर्वी तक्रार करूनही आज उद्याची आश्वासनं देत टाळाटाळ होत असल्यानं शेतकरी संतप्त झालेत। या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे देखील तक्रार करण्यात आली आहे। दरम्यान जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झालेली आहे। यावेळी 2 दिवसांमध्ये काम पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। मात्र काम पूर्ण न झाल्यास दररोज पाण्याचे टँकर, जनावरांसाठी चारा आणि पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे, उपअभियंता संजू पाटील, कन्सल्टंट तिवारी, प्रोजेक्ट मॅनेजर रेड्डी, मच्छिंद्र जगताप, महेंद्र जगताप, अनिकेत जगताप, रोहित काळे, प्रतीक जगताप, सागर जगताप आदी उपस्थित होते। उन्हाळ्यात पाणी टंचाई तीव्र झाल्यानं शेतकऱ्यांचा संयम सुटला असून 2 दिवसांत काम न झाल्यास सासवड सुपा रस्त्यावर आंदोलन, रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।